बडबडणारच, कारण मलाच माहिती आहे की नरसिंह साहेब खरे किल्लेदार नाहीये. ताई, आई खूप चिडली आहे तुझ्यावर. का? अगं का काय, आपण काल आलोय आणि अजून तू तिला भेटायला पण नाही गेलीस ना. तू गेला होतास का भेटायला? काल मी आणि अमृताताई गेलो होतो. अमृताताईचं पोट बघून आई एकदम उडाली. आई काही बोलली नाही ना तिला? कारण अमृताला बरं वाटावं म्हणून तिला इकडे घेऊन आलोय. नाही, बोलायला जाणार होती पण मी लगेच डोळ्यांनी खुणावलं तिला. नंतर बराच वेळ रडत होती ती. मग तुझी काळजी करायला लागली. मला जायचंय खरं तर घरी, पण आल्यापासून वेळच नाही झालाय. मग आता चल की, मला पण बाबांबरोबर शेतावर जायचंय. नाही नको, माझं डोकं दुखतंय. मग मी एक काम करतो ना, तू इकडे बस, इथं बस. काय? अरे मी तुझं डोकं चेपून देतो. गण्या नको, किती काळजी घेशील. ताई, त्यात काय एवढं, कारण माणसांची काळजी कशी घ्यायची हे मी तुझ्याकडनं शिकलोय ना. गण्या, मला बरं नाही वाटलं तर आईला इकडे बोलवून आणशील ना? तुझ्यावरती वेळ येणारच नाही, कारण मी तुझं आता डोकं चेपून दिलं ना की लगेच तू उड्या मारायला लागशील. अरे नको नको. आत्याबाई, तुम्ही जे काही सांगताय ते सगळं भयंकर आहे. अहो, हे जर काही खरं असेल तर साहेबांच्या राजकीय इमेजला फार मोठा धक्का बसेल. पण या सगळ्या प्रकरणातलं खरं खोटं काय आहे ते नीट तपासून पाहिलं पाहिजे. अहो, तुम्ही आल्यामुळे जरा तरी धीर आलाय मला. आत्याबाई, तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त सांगायचं आणि मी करायचं. वागणेसाव सुरुवात कुठून करावी तेच कळत नाहीये मला. कारण हे प्रकरण इतकं नाजूक आहे ना की आपण काहीतरी करायला गेलो आणि उलटच काही झालं तर मला त्याचीच फार भीती वाटते. आत्ता तरी तो म्हातारा आपल्या ताब्यात कसा येईल हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तो म्हणजे एक चालता फिरता बॉम्ब आहे, बॉम्ब. कारण आपले राजकीय विरोधक या सगळ्या गोष्टीला कसा रंग लावतील सांगता येत नाही. म्हणजे आत्याबाई, साहेबांनी नेहमीच बहुजन समाजाला हाताशी धरून राजकारण केलं. त्यात आडनाव हा एक मोठा फॅक्टर आहे. आणि साहेबांनी आडनावाचं राजकारण आतापर्यंत केलेलं आहे. वागणेस, या घरगुती प्रकरणात आता तुमचं राजकारण नका आणू. आत्याबाई, आपण नाही म्हटलं तरी राजकारण येणारच, नाहीतर विरोधक आणतील ते. त्यामुळे तो म्हातारा सापडला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे हेही कळेल आपल्याला. वागणेस, तुम्ही वेगळाच विचार करताय. नाही आत्याबाई, तुम्ही आणि मी सारखाच विचार करतो, फक्त बाजू वेगळ्या आहेत. बाजू कुठली का असे ना, नरसिंहाला त्रास व्हायचा तो होणारच ना. आत्याबाई, काहीतरी करण्याची सुरुवात तुम्ही करा, बाकी सगळं मी सांभाळून घेतो. वागणेस, या प्रकरणात आपण भवानीबाईची मदत घेतली तर? काय वाटतं तुम्हाला? आत्याबाई, भवानीमाईकडे जाण्याच्या बाबतीत मी अजिबात सहमत नाही, कारण त्यामुळे काहीतरी वेगळंच वळण लागायचं या प्रकरणाला. भवानीबाईला भेटलंच पाहिजे आपल्याला. तीच काहीतरी याच्यातून मार्ग काढून दे. अहो, पण ती काय करू शकणार आहे या बाबतीत? खूप काही करू शकते ती. आजपर्यंत या घरावर जेव्हा जेव्हा संकट आली आहेत ना, तेव्हा तिनेच मार्ग दाखवलेला आहे. नरसिंहाच्या जन्माचं रहस्य सुद्धा तीच उलगडेल. आत्याबाई, साहेबांना या बाबतीत काही सांगणार आहात तुम्ही? नाही नाही, अजिबात नाही. त्याची मानसिक स्थितीच नाही आता तसं काही बोलण्याची. आणि त्यातून मी बोलायला गेलेच ना तर तो काहीतरी नवीनच वाद काढेल माझ्याशी.
भवानी माईशिवाय काही वेगळा मार्ग सापडेल का? म्हणजे काही ठोस असं? नाही, मला तरी भवानी माईचा मार्गच योग्य वाटतो. या प्रकरणातला गूढ जाणून घेण्यासाठी तिलाच भेटायला पाहिजे. मला तर वेगळाच वास येतोय या सगळ्या प्रकरणाचा. आपल्या विरोधकांची तर चाल नसेल ही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या हो. कसंही करून माझं नरसिंह शांत झाला पाहिजे. अहो, जानकीचे दिवस भरत आलेत आणि त्याच वेळेला हे घरात काय चाललंय? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. तुम्ही सांगाल तेव्हा निघूया आपण. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण भवानी माईला भेटतोय ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये, अगदी जानकीला सुद्धा. एकदा तिला भेटून आलो की मग जानकीशी काय बोलायचं ते पाहीन मी. ठीक आहे, येतो मी. कारण मलाच माहिती आहे की नरसिंह साहेब खरे किल्लेदार नाहीयेत. पाहिजे तर कृष्णबाईला विचार की. नरसिंह, अरे खरंच मला याच्यातलं काही माहिती नाहीये. दादा, काय रे? तो म्हातारा सापडला का परशु? नाही रे बाबा, अख्खं गाव पालतं घातलं, स्मशानात बी जाऊन आलो, म्हणलं घाबरून मेला बिला का काय. असा अचानक कसा काय गायब झाला तो? तेच तर कळत नाही ना. एवढ्या कुत्र्यासारखा बडवलाय मी, मला वाटते गाव सोडून पळून गेला असेल. कुठल्याही परिस्थितीत तो म्हातारा मला हवाय परशु. मिळणार रे बाबा, आज ना उद्या तो गावणार. पण मी काय म्हणतो, म्हणजे म्हातारा म्हणल्याप्रमाणे जर तू किल्लेदार नसशील तर काय फरक पडतोय? आम्ही तुला किल्लेदारच समजतो रे बाबा. गावामध्ये काय व्हायची ती बॉम्बाब होऊन दे ना. अरे आमचा तू भाऊ आहेस की नाही? भावावरचं प्रेम काय कमी होणार आहे का त्याच्यामुळे? तू किल्लेदार होतास, आहेस आणि राहणारच. छाबरिया साहेब, व्हेरी सॉरी, पण परवा आपली तारीख आहे आणि त्या दिवशी नेमका मी नाही आहे. नो आय एम व्हेरी सॉरी. काय, मी सोमन वकिलांशी बोललो आहे, त्यांना संपूर्ण केस माहिती आहे आपली, ते स्वतः हँडल करतील त्यावेळी. नाही हो, नाही, पर्सनल काम आहे माझं, जरा गावी जायचं आहे. एक 4-2 दिवस तरी लागतील. नो काहीही लागलं तरी मला फोन कराच तुम्ही. आणि मी म्हणालो ना, सोमन वकिलांना सगळं माहिती आहे, ते नीट हँडल करतील केस. डोंट वरी सर. थँक्यू अँड सॉरी अगेन. ओके, बाय. हे काय? तुम्ही हातातली महत्वाची कामं सोडून गावी कुठे चाललाय? अगं, गावी पण एक महत्वाचं काम अचानक आलंय. तसा फोन आला होता मला. तुम्ही माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? नाही, लपवत काहीच नाही आहे. काय कामे गावी जाऊन बघतो आणि मग तुला फोन करून तसं सांगेन ना, कळवीनच. म्हणजे तुम्ही इथे राहणार म्हणून थांबले होते मी. पण आता तुम्हीच जाताय म्हटलं, मी कोणाबरोबर थांबायचं? त्या सुगंधाबरोबर? तू पण येणार आहेस का? चल. आश्चर्य आहे. त्यात एवढं काय आश्चर्य वाटायचं? नवऱ्याबरोबर जाते मी. पण काय हो, तिथे काही झालंय का? नाही म्हणजे तुम्ही अचानक सगळी कामं सोडून जाताय म्हणून म्हटलं. नाही, असं काही नाही आहे. आणि तिथे जाऊन बघूया ना काय आहे ते. आणि तू खरंच येणार असशील तर बॅगा आजच भरून ठेव, उद्या सकाळी लवकर निघू आपण. हो, आलोच.
अहो, अजूनही तोच विचार करताय? त्या विचारांनी डोकं भणभणायला लागलंय आणि आता तर मला वाटायला लागलंय तो म्हातारा जे म्हणाला ते खरंच असावं. तात्याबाई सुद्धा काही बोलत नाहीत. काय अर्थ घ्यायचा याचा मी? तुम्ही या सगळ्याला उगीच खूप जास्त महत्व देताय असं मला वाटतंय. मग काय म्हणणं आहे तुझं? जे झालं ते विसरून जाऊ? हो, कारण खरंच हा विषय एवढा महत्वाचा नाहीच आहे. आणि तुम्हाला जर तसंच वाटत असेल ना, तर मी स्वतः जाऊन शंभू काकांना शोधून आणेन. या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे. मला या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे जानकी. सत्याबाई, मी आत येत नाही, इथेच थांबतो. जर काही गुपित असेल तर ते तुमच्यापर्यंतच राहू द्या. ठीक आहे, थांबा तुम्ही इथेच. काय वहिनी, एवढा कसला विचार करताय? एक गोष्ट विसरू नका, तुम्ही गरोदर आहात. अशा परिस्थितीमध्ये जास्त विचार करायचा नसतोय. म्हणजे आता नवरा किल्लेदार आहे की नाही हे ठरेलच काळांतराने, पण तुमच्या पोटामधला जो पोर आहे की नाही, किल्लेदार घराण्याचा वंश, त्याला मी मात्र किल्लेदारच समजणार बरं का. तुमच्या इतका चोमडा माणूस मी दुसरा कुठला पाहिला नाही. समोरचा टाळत असताना सुद्धा त्याला चिकटायला आता. वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढते? कुठला तरी राग माझ्यावर काढतोय? एवढं प्रेमानं आस्थेनं चौकशी करतोय त्याचं काहीच नाही तुम्हाला. इकडून निघा आता, कारण झालेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय ना, तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. बरोबर आहे. तर सध्या तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही हो. मनामध्ये अनेक विचारांचे गोंधळ चालले असतील. नवरा किल्लेदार नाही निघाला तर आपण बी किल्लेदारी नाही होणार. म्हणजे ते खानदानी म्हणतात तसं आपण बी होणार नाही. आणि परशुराम किल्लेदार मात्र ओरिजिनल खानदानी किल्लेदार, मग तो प्रमुख होऊन बसणार. मग झालं की नाही घोटाळा. असे अनेक विचार चालले असतील. इकडून निघा, कारण काय आहे, इकडे आपण दोघंच आहोत. एक ठेवून द्यायला मला वेळ नाही लागणार. आधी पण एकदा खाल्ली, आठवतंय ना? मी ते सगळं आठवते, पण आता हे बोलणं तुम्हाला शोभत नाही हो. हे कुणाला शोभते? खानदानी बायकांना. पण तुम्ही आता खानदानी किल्लेदारीन हात का नाही हेच मुळात आता जातो. आज तू आली आहेस म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्रश्न निर्माण झालेला दिसतो. भवानी माई, तुझ्यापासून कधी काही लपून राहिलाय का? जे आत्ता चाललंय यात माझा काहीही संबंध नाही. तुझा संबंध नाही अशी जगात एकतरी गोष्ट आहे का? हे बघ, माझी भलावण केल्यानं माझी भविष्यवाणी बदलत नाही. ती जशी आहे
मी येणारच होते तुला भेटायला, पण गण्या मगाशी आलता. तो म्हणला की तुझी तब्येत नाही, बरी आता. म्हणजे मग असे डोकं दुखत होतं, पण गण्याने चेपून दिल्यावर बरं वाटलं. एवढ्या मोठ्या वाड्याची मालकी, आम्ही म्हणलं आमच्या घरला येते की नाही. हे काहीतरी काय बोलते ग? आता तिकडेच लहानाची मोठी झाली आहे ना मी. अगं गंमत केली मी तुझी, कशाला उगाच जीवाला लावून घेते. आई, अमृताबद्दल तुला जे काही कळलंय ते तू तिला बोलू नको हा. नाही बोलायची. गण्या म्हणला मला की त्या आयुष्यावर तिच्याशी कोणी बी काही बोलत नाही. म्हणजे आता सावरली आहे ती, त्याच्यासाठी तर इकडे घेऊन आलोय तिला. गण्या फिरवत असेल तिला या बांधावरून त्या बांधावर. मला आत्या बहिणीला भेटायचं होतं. कुठं आहेत त्या? त्या नवसाईच्या देवळात गेल्या. वाकणीस काकांना बरोबर घेऊन गेल्या. नवसाईच्या देवळात? कधी गेल्या? आत्ता गेल्या, 1-1.5 तासापूर्वी असेल. अगं मग मला कशा नाही भेटल्या? मी सुद्धा आत्ताच देवळात ना आले की. राहू दे, मी उद्या भेटीन त्यांना. तू उद्या घराकडे एक चक्कर मार की. येऊ मी? आणि आता जीवाची काळजी घे, जास्त दगदग करू नको. हा, येऊ? उशीर होतोय मला. येते येते. भवानी माई, अगं काही बोलणार आहेस की नाही? जे काही मला माहिती होतं ते जसंच्या तसं सगळं काही तुला सांगितलेलं आहे. नाही, यात मी तुला काहीही मदत करू शकत नाही. आता तूच असं म्हणायला लागलीस तर या लेकरांनी जायचं कुठे? मला फक्त भविष्य कळतं. कोण कधी जन्माला आलं, यापेक्षा कोण कधी मरणार ते मला विचार. सगळ्यांचं सांग. हा, अशी परीक्षा पाहतेस का? आज मला दुसरं काही नको. माझ्या नरसिंहाच्या मागचे हे भोग कधी संपणार आहेत तेवढे फक्त सांग. तो जिवंत आहे यात समाधान मान की. तुझ्या कृपेनेच हे शक्य झालंय ग. माझ्या नाही, त्याच्या नावानं कुंकू म्हणजे एक हाड खुंटायची वेळ आली आहे आणि एक वंश थांबायची वेळ आली. पानातून पान फुटतं, मग वाढतं ते झाड. पण फक्त काहीतरी वाढतं. बाकी मध्यावर एक हाड खुंटायची वेळ आली, एक हाड खुंटायची वेळ आली आणि एक वंश थांबायची वेळ, आणि एक वंश थांबायची वेळ.